नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र घरकुल यादी ऑनलाईन कशी पाहायची, मोबाईलवरून PDF कशी डाउनलोड करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे मेनूचा ऑप्शन दिसतोय, हे बघा मेन मेनू, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरचा जो ऑप्शन आहे आवास शॉप याच्यावर क्लिक करून परत 2 नंबरचा जो ऑप्शन दिसतोय रिपोर्ट, हे बघा रिपोर्ट ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्या समोर येईल। मग मित्रांनो, तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करत खाली जायचं आहे। थोडंसं खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतोय सोशल ऑडिट रिपोर्ट्स, हे बघा सोशल ऑडिट रिपोर्ट्स, याच्याने बघा बेनिफिशरी, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला जो ऑप्शन आहे स्टेट, तो इथे तुमचं स्टेट निवडायचं आहे। तर आपण इथे स्टेट निवडूयात आणि स्टेट निवडल्यानंतर मित्रांनो, तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। तर आपण तालुका सिलेक्ट करूया आणि मित्रांनो, तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे गाव आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुमचं गाव तुम्ही निवडल्यानंतर मित्रांनो, पुढचा जो ऑप्शन आहे तो निवडायचा आहे 2024-25, कारण 2025-26ची अजून यादी आलेली नाही। 2024-25 निवडल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तो सिलेक्ट करायचा आहे। मित्रांनो, 2025 आणि 26 ही यादी पण लवकरात लवकर येणार आहे, काळजी करू नका तुम्ही। तर आल्यावर तुम्हाला अपडेट येईलच। तर इथे आपल्याला कॅप्चा कोड जो दिला आहे प्लस मायनस जे काही असेल तरी आपल्याला इथे टाकायचं आहे। तर चला आपण कॅप्चा कोड इथे टाकून घेऊया, 39-80। तर इथे आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। आणि सबमिट केल्यानंतर मित्रांनो, बघा रेड कलरमध्ये डाउनलोड PDF असा ऑप्शन आलेला आहे, हे बघा डाउनलोड PDF। तर ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि थोड्याच वेळात मित्रांनो, तुमच्या गावची जी घरकुल यादी आहे ती डाउनलोड होऊन जाईल। तर आपण डाउनलोड करूया आणि पहा मित्रांनो, तुमच्या गावची जी घरकुल यादी आहे ती इथे डाउनलोड झालेली आहे। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो। जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी सगळ्यांची प्रश्नांची उत्तरही नक्की देईन। चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो, आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।